नमस्कार मित्रांनो, वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग यूट्यूब चॅनल. आपण करतोय पंचायत राजचा कम्प्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आणि याच्यामधलं आपलं पुढचं लेक्चर आहे छावणी मंडळ किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा कटक मंडळ या विषयावरती. तर आय होप तुम्ही हे सगळे लेक्चर सिक्वेन्समध्ये करताय. तर बघा, लगेचच सुरुवात करू. आजच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड या विषयाची आपण पार्श्वभूमी लक्षात घेऊ. ठीक आहे, याचा बॅकग्राऊंड काय आहे. तर बघा, ज्या ठिकाणी भारतीय संरक्षण दलातील सैनिकांची छावणी असते त्या क्षेत्रात निवास करणाऱ्या सैनिक व इतर सामान्य जनतेला, ठीक आहे बघा, हे दोन्ही पण महत्त्वाचं आहे, सैनिकांसाठी आणि इतर सामान्य जनतेला नागरी मूलभूत सुविधा या पुरवण्यासाठी जी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केली जाते तिला कटक मंडळ किंवा छावणी मंडळ असे म्हणतात. इथे लक्षात, म्हणजे ज्या ठिकाणी सैनिकांची छावणी आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणचं जे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते सांभाळण्यासाठी जी आपण व्यवस्था तयार केली आहे तिला आपण कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा कटक मंडळ किंवा छावणी मंडळ असं म्हणत असतो. ठीक आहे, भारतातील कोणतेही क्षेत्र हे छावणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे केंद्र शासनाला. ठीक आहे, तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. हा अधिकार कोणाकडे आहे असं आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर येईल केंद्र शासन. त्याकरिता केंद्र शासन जाहीर अधिसूचना काढते. ठीक आहे, एक नोटिफिकेशन काढू शकतं केंद्र सरकार की हा एरिया आहे, तर याला आपण छावणी एरिया म्हणून घोषित करत आहोत. छावणी मंडळांची निर्मिती ही ब्रिटिश काळातच झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या काळातच हे अस्तित्वात होते आणि पुढे आपण त्याच्यामध्ये थोडासा बदल करत गेलेलो. ओके, आय होप एवढे 4 पॉईंट क्लिअर आहे. छावणी मंडळाची डेफिनेशन, घोषित करण्याचा अधिकार, त्याच्यासाठी अधिसूचना कोण काढतं आणि त्याचा उगम, हे आपण 4 पॉईंट केलेले आहेत जे बेसिक आहे. 2006 पर्यंत छावणी मंडळाचा कारभार हा कॅन्टोन्मेंट बोर्ड ॲक्ट 1924 यामधील तरतुदीनुसार चालत होता. ठीक आहे, म्हणजे 1924चा कायदा होता ब्रिटिशांच्या काळातला, त्याच्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डचा कारभार चालायचा. 2006ला काय केलं, एक नवीन कायदा आणला, कॅन्टोन्मेंट बोर्ड ॲक्ट 2006. ठीक आहे, छावणी मंडळ 2006 कायदा. आणि या कायद्याने काय केलं, जुना कायदा रद्द केला. आणि मग आता इथून पुढे कॅन्टोन्मेंट बोर्ड ह्या कोणत्या कायद्यानुसार चालतील, तर या नवीन कायद्यानुसार. ठीक आहे, जो 2006चा आहे. तर मग आपल्याला हे वर्ष महत्त्वाचं आहे, कोणत्या वर्षी नवीन कायदा आणलाय, 2006 या वर्षी. हा कायदा संपूर्ण भारतास लागू आहे. सध्या कारभार हा कॅन्टोन्मेंट ॲक्ट 2006 मधील तरतुदींनुसार चालतो. हे इतक्यात मी सांगितलं. नागरी स्वशासनाचा प्रकार सैनिक प्रशासनाचा भाग म्हणून कार्यरत असतो. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे की हे एक प्रकारचं मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, ठीक आहे, तर त्याचंच एक्सटेन्शन या ठिकाणी बनवलेलं आहे. ठीक आहे, मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशनचं एक्सटेन्शन म्हणजे नागरी स्वशासनाचा प्रकार हा सैनिकी प्रशासनाचाच एक भाग आहे असं म्हणून तो कामकाज करत असतो. ठीक आहे, आणि हा जो कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा कटक मंडळ असतात तर हे नागरी स्वशासनाचा भाग आहे. ठीक आहे, अर्बन लोकल बॉडी आहे. ठीक आहे, तर मग इथे रुरल लोकल बॉडी नाही आहे, एवढं आपण लक्षात ठेवू, म्हणजे शहरी भागाकरिता आहे. या संस्थांना फारच कमी प्रमाणात निवडणुकीचे तत्व लागू होते. ठीक आहे, इथे जे इलेक्शनचं प्रिन्सिपल आहे ते खूप अल्प प्रमाणामध्ये आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. छावणी मंडळाबाबत सर्व अधिकार हे फक्त केंद्र शासनाला आहे. हे पण आपण लॉजिकने गेस करू शकतो की जर केंद्र सरकार स्थापन करत आहे आणि थेट केंद्राच्या आधिपत्याखाली आहे तर मग जास्तीचे अधिकार केंद्रालाच राहील आणि राज्यांचं नियंत्रण खूप कमी प्रमाणात राहील. आणि याच्यावरती प्रत्यक्ष नियंत्रण कोणतं आहे तर संरक्षण मिनिस्ट्री, ठीक आहे, किंवा डिफेन्स मिनिस्ट्रीचं याच्यावरती नियंत्रण आहे, संरक्षण मंत्रालयाचं. अजून बघा, इथे 2 नोट दिलेले आहेत. अजून बघा, इथे मी 2 नोट दिलेले आहेत. एक आहे स. का. पाटील समिती 1953ची. हिने काय म्हटलं होतं की छावणी मंडळाचा अध्यक्ष जो आहे हा निर्वाचित असावा अशी शिफारस केली होती. ठीक आहे, पण आता यांची शिफारस काही लागू झालेली नाही आहे, ही फक्त शिफारसच बनवून राहिली की छावणी मंडळाचा जो प्रेसिडेंट आहे किंवा अध्यक्ष आहे हा निवडून आलेला असावा, निर्वाचित असावा असं यांनी म्हटलं होतं, पण तसं सध्या अस्तित्वात नाही आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. समितीचं नाव लक्षात ठेवा. जर आयोगाने विचारले तर विचारू शकता की कोणत्या समितीने अशी शिफारस केलेली होती, तर स. का. पाटील समिती.
छावणी मंडळाच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना नाही. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये नोटा हा ऑप्शन नसतो. ही पण एक आपल्याला नोट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा, जसं आपण इतर सर्व संस्थांच्या बाबतीत हे 3 प्रमुख बघितले, तसं इथले पण बघू का यांचा कार्यकारी प्रमुख किंवा एक्झिक्युटिव्ह हेड हा कोण आहे, तर लष्करी अधिकारी आहे. ठीक आहे, तर म्हणजे त्या छावणीचा जो लष्करी अधिकारी आहे तो याचा प्रमुख असणार आहे. म्हणजेच कोणतं छावणीमधल्या सैनिकांचा जो ब्रिगेडियर किंवा त्या दर्जाचा अधिकारी असतो, ठीक आहे, ब्रिगेडियर किंवा त्याच्या वरच्या दर्जाचा जो अधिकारी आहे तो इथला प्रमुख आहे. ओके. याच्यानंतर प्रशासकीय प्रमुख म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड. ठीक आहे, हा कोण आहे, तर छावणीचा मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, म्हणजे या छावणीला स्वतःचा एक CEO असतो, तो याचा प्रशासकीय प्रमुख आहे. ठीक आहे, छावणीचा मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि सचिव कोण आहे, तर अगेन छावणीचा मुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे, आता हे आपण जसं तिकडचं लॉजिक आहे तेच लॉजिक इथं काम करतं की प्रशासकीय प्रमुख आणि सचिव, तसंच इथे आहे. याची रचना बघू. ठीक आहे, आता या रचनेवरती प्रश्न आलेले, तर हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर 2006 नुसार छावणी मंडळांचे तेथील लोकसंख्येच्या आधारावर 4 श्रेणींमध्ये वर्गीकरण केले. ठीक आहे, तर मग 4 श्रेणी आहेत या आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, तर 4 ऐवजी 3 आहे का, तर नाही, 4 आहे. ओके, कारण हा प्रश्न आलेला आहे. मग आता बघू लोकसंख्येनुसार कसं आहे. खालून वर सुरुवात करतोय मी. आता या ज्या श्रेणी आहेत, ठीक आहे, तर यांना 1, 2, 3, 4 असं नावं दिलेली आहे. ठीक आहे, तर इथे ABCD नाही दिलेलं. ओके, जसं आपण नगरपालिकांमध्ये बघितलं होतं की त्यांची विभागणी अ, ब, क अशा दर्जावर केली होती. तर मग ते अ, ब, क ला अ, ब, कच लक्षात ठेवायचं. तिथे 1, 2, 3 नाही लक्षात ठेवायचं. आणि इथे 1, 2, 3, 4 दिलंय ना, तर मग याला 1, 2, 3, 4 नाही लक्षात ठेवायचं. याला अ, ब, क, ड नाही लावायचं. ठीक आहे, तर म्हणजे जसं दिलंय तसंच्या तसं लक्षात ठेवायचं. तर बघा, जर लोकसंख्या 2500 पर्यंत असेल तर 4 वर्गाची त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थापन केलं जाईल. याच्यामध्ये एकूण सदस्य असतील 4 आणि निर्वाचित सदस्य म्हणजे इलेक्टेड मेंबर्स असतील 2. आणि याच्यामध्ये नॉमिनेटेड मेंबर्स हे नसणार आहे. ठीक आहे, 0 असणार आहे. कारण का, तर बघा, हे 2 तर बाय डिफॉल्ट मेंबर आहे ना. एक तिथला जो लष्करी अधिकारी आहे आणि जो छावणीचा CEO आहे, तर हे तर बाय डिफॉल्टवाले घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, मग त्याच्यामुळे जर आपण 4 लोकांची बॉडी आहे, ते 2 फिक्स झाले आणि उरलेले 2 निवडून घेतले, तर मग आपल्याला नॉमिनेट करायला कोणाला चान्स आहे का, नाही. ओके. याच्यानंतर 2500 ते 10,000 लोकसंख्या असेल तर वर्ग 3ची त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड बनवता येते. याच्यामध्ये 12 एकूण सदस्य आहे. ठीक आहे, आणि निर्वाचित आहेत 6. ठीक आहे, मग आता आपल्याला इथे नॉमिनेटेड 1 सदस्य आहे. ओके, आणि आता तुम्ही म्हणाल की 6 आणि 1 7 होतो, आणि ते 2 जे आपण इथले अधिकारी बघितले म्हणजे 8 आणि 9, तर मग वरचे 3 कोण आहे. ठीक आहे, तर वरचे 3 म्हणजे कोण असतात की इथलेच जे काही इतर अधिकारी असतात. ठीक आहे, छावणीचे म्हणजे कोण, त्यांचा मुख्य अभियंता असेल छावणीचा, त्यांचा आरोग्य अधिकारी असेल, तर अशा लोकांचं इथं नॉमिनेशन केलं जातं. ठीक आहे, पण ते इथे विशेष नॉमिनेशन नाही आहे, ते तिकडचे अधिकारी म्हणून त्यांची इथे अपॉइंटमेंट केली जाते. ठीक आहे, म्हणून मी ते तसं घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, 10,000 ते 15,000 लोकसंख्या असलेली ज्या ठिकाणी आहे तर तिथे श्रेणी 2ची कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थापन केली जाते. याच्यामध्ये एकूण 14 सदस्य असतात. त्या 14 पैकी 7 निर्वाचित असतात आणि 2 नॉमिनेटेड असतात. ठीक आहे, आणि मग बाकीचे ते यांचे अधिकारी असतात. त्याच्यानंतर परत 15,000 पेक्षा जास्त ही श्रेणी 1ची त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. याच्यामध्ये 16 एकूण सदस्य असतात. 8 इलेक्टेड असतात, 3 नॉमिनेटेड असतात आणि उरलेले 3 बाय डिफॉल्टवाले अधिकारी असतात. ठीक आहे, तर हा टेबल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती आपल्याला सहज प्रश्न येऊ शकतो आणि तो या इन्फॉर्मेशनमधनं सहज सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, आणि हे डिव्हिजन पण लक्षात ठेवा, कोणत्या लोकसंख्येला किती आहे. इथे आपल्याला जोडा लावायला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, हे पहिले 2 कॉलम जर पकडले तर जोडा लावायचा प्रश्न इथे येऊ शकतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढे जाऊया. पुढे आहे निवड. आता यांची निवड कशी होते, तर छावणीचा जो प्रमुख लष्करी अधिकारी आहे हा छावणी मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. इतक्यात आपण बघितलं. प्रत्येक छावणीला एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, CEO. ओके, तर याची नियुक्ती राष्ट्रपती किंवा केंद्र शासन करत असतो.
इथला CEO कोण अपॉइंट करतं, तर राज्य सरकारने करते, डायरेक्टली केंद्र सरकार करते किंवा राष्ट्रपती करते. आणि तो CEO म्हणजे काय IS नसतो, तर तो सेंट्रल कॅडरचा अधिकारी असतो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की UPSC नुसार या एक्झाम किंवा या पोस्ट भरल्या जातात. ठीक आहे, तर UPSC मध्ये आपल्याला माहिती आहे की IS IPS अशा सर्व्हिसेस असतात आणि त्याच्या खालोखाल मग शेवटी जे कमी रँक असतात त्यांना या सर्व्हिसेस मिळतात. ठीक आहे, जे सेंट्रल सर्व्हिसेस आहे आणि मग त्याच्यातलीच ही सर्व्हिस आहे. तो छावणी मंडळाचा आणि त्याच्या सर्व समित्यांचा सदस्य सचिव असतो. ठीक आहे, निर्वाचित सदस्याची निवड छावणी क्षेत्राच्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांकडून प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने होते. ठीक आहे, आता बघा जे इलेक्टेड लोक आहेत, इथे बघितलं आपण 2, 6, 7, 8 इतके इलेक्टेड लोक आहेत, तर यांची निवड कशी होईल, तर तिथल्या मतदार यादीत ज्यांचं नाव आहे ते यांच्यासाठी मतदान करू शकतील. ठीक आहे, आणि छावणी मंडळातील निर्वाचित सदस्य हे त्यांच्यापैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. ठीक आहे, बघा हा खूप व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे की इथला प्रेसिडेंट तर हा बाय डिफॉल्ट त्यांचा लष्करी अधिकारी आहे. मग हे निवडून जे दिले यांच्यातला कोणतरी त्याच्यासोबत पाहिजे ना काम करायला, मग तो एक उपाध्यक्ष असतो. आणि तो उपाध्यक्ष कोण असेल, तर आपण जे निर्वाचित लोक आहे हे आपल्यामधनं एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतील. ठीक आहे, मग इथे 8 पैकी एकाची ते निवड करतील, इथे 7 पैकी करतील आणि इथे 6 पैकी करतील आणि इथे 2च निवडून आलेले लोक आहे. मग आता हे दोघं एकमेकांची कशी निवड करणार, की एक जर उभा राहिला तर दुसरा कोणाला मतदान करेल, तर मग त्याच्यामुळे ही जी श्रेणी 4 आहे याच्यासाठी लॉटरी पद्धत त्या ठिकाणी अंमलात आणली जाते. ठीक आहे, मग या दोघांमध्ये चिठ्ठ्या टाकून एकाची निवड केली जाते. ओके, यांचा कार्यकाल बघा, यांचा कार्यकाल आहे अध्यक्ष आणि सचिव यांचा डायरेक्टली सेवानिवृत्तीपर्यंत. ठीक आहे, म्हणजे ते एकदा अध्यक्ष ते कारण ते बाय डिफॉल्ट वाले अध्यक्ष आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सदस्य किंवा उपाध्यक्ष यांचा कार्यकाल 5 वर्षासाठी आहे. आणि किंवा हा कार्यकाळ संरक्षण मंत्रालयातर्फे 1 वर्ष मुदतवाढ मिळू शकते याला. ठीक आहे, हे थोडंसं एक्सेप्शन आहे या केसमध्ये, तर लक्षात ठेवा. ठीक आहे, डिफेन्स मिनिस्ट्री त्याला 1 वर्षापर्यंत मुदतवाढ देऊ शकते. राजीनामा कोण कोणाकडे देत आहे, तर उपाध्यक्ष जे आहे ते अध्यक्षाकडे राजीनामा देतात. निर्वाचित सदस्य जे आहे ते केंद्र सरकारकडे राजीनामा देत असतात. ठीक आहे, उपाध्यक्ष आणि निर्वाचित सदस्य मुदत संपण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. ओके, याच्यानंतर सभा, यांच्या सभा किती असतात बघा, तर छावणी मंडळाची एक सभा एका महिन्यात किमान एकदा घ्यावी लागते. ठीक आहे, म्हणजे महिन्याला एक, अशा वर्षाला किती, तर 12 सभा घ्यायच्या. अध्यक्षाला आवश्यक वाटल्यास तेव्हा किंवा किमान 1/4 म्हणजे 1/4 इतक्या सदस्यांनी मागणी केल्यास छावणी मंडळाची विशेष सभा बोलवली जाते. ठीक आहे, विशेष सभेसाठी काय की अध्यक्षाला स्वतः वाटलं तेव्हा पण तो घेऊ शकतो, किंवा 1/4 सदस्यांनी मागणी केली तरी त्याला मग विशेष सभा बोलवणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे या 12 तर घ्यायच्याच आहे, याच्या व्यतिरिक्त जर एखादी विशेष सभा घ्यायची वेळ आली तर एवढ्या मेजॉरिटीने ते बोलवायचे आहे. गणसंख्या किती आहे, तर किमान 1/2. ठीक आहे, म्हणजे किमान अर्धे सदस्य पाहिजे एवढी गणसंख्या आहे. ठीक आहे, म्हणजे जे आपण टोटल सदस्य बघितले ना, तर त्याच्या अर्धे पाहिजे. म्हणजे इथे 4 आहे तर इथे 2 पाहिजे, 2 गणसंख्या, इथे 6 गणसंख्या आहे, इथे 7 गणसंख्या आहे, इथे 8 गणसंख्या आहे. ओके, आणि एवढी गणसंख्या असेल तरच मीटिंग कंडक्ट करता येते. ओके, छावणी मंडळ विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर छावणी मंडळ बरखास्त किंवा विसर्जित करण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारला. मग आता आपण बघू भारतातली छावणी मंडळे. ठीक आहे, भारतातली किती स्थिती आहे सध्याची ते बघू. तर भारतामध्ये एकंदरीत सध्या 62 म्हणजे 62 छावणी मंडळे आहे. ओके, सर्वात जास्त छावणी मंडळ असलेले राज्य कोणतं आहे, स्टेट, तर मध्य प्रदेश आहे, ज्याच्यामध्ये एकूण 13 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. भारतातली सर्वात जुने छावणी मंडळ, ठीक आहे, म्हणजे सगळ्यात ओल्ड कोणतं आहे, तर बराकपूर आहे. याची स्थापना 1765 या साली केलेली. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जुनं आहे हे. आणि सर्वात मोठं बाय एरिया, ठीक आहे, एरियानुसार सगळ्यात मोठं कोणतं आहे, तर देहरादून आहे उत्तराखंडमधलं, तर हे सगळ्यात मोठं आहे. ठीक आहे, तर हे पॉईंट नोट करा तुमच्या वर्कबुकमध्ये, तिथे मी ब्लँक सोडलेले आहे ते याच्यासाठी की तुम्ही हे नोट कराल. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत किती आहे, तर 7 आहे. हा फॅक्ट महत्त्वाचा आहे. आता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कोणतं आहे बाय एरिया, तर अहमदनगर किंवा नगर. ठीक आहे, याच्यानंतर महाराष्ट्रातलं सर्वाधिक छावणी मंडळ असलेला जिल्हा, तर जिल्हा म्हणून जर आपण विचार केला तर पुणे आहे. ठीक आहे,
कारण पुण्यामध्ये 3 छावणी मंडळे आहेत. आता बघू आपण महाराष्ट्रातले छावणी मंडळे 7 जे आहे तर ते 7 ठिकाणं कोणती? ठीक आहे, कारण याच्यावरती प्रश्न आलेला आहे कंबाईनच्या मुख्य परीक्षेला. तर मग बघा पुण्यामध्ये 3 आहे, हे लक्षात ठेवा. पुण्यातले कोणते आहे? खडकी आहे, देहू रोड आहे आणि पुणे कॅम्प आहे. हे 3 पुण्यातले आहेत. नगरमधलं तर त्या ठिकाणी त्याचं नाव पण नगरच आहे, अहमदनगर किंवा नगर. नाशिकमधलं देवळाली आहे. औरंगाबाद किंवा संभाजीनगर, ठीक आहे, तर तिथे पण तेच नाव आहे. आणि नागपूरमधलं कामठी हे एक नाव आहे. ठीक आहे, तर अशी 7 नावं आहे. ही 7च्या 7 लक्षात ठेवा. याच्यावरती कंबाईनच्या मेन्सला प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, आणि त्यांचे जिल्हे पण लक्षात ठेवा. ओके, तर आय होप तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन केले. नसतील केले तर लेक्चर पॉज करा आणि लगेच लिहून घ्या. ठीक आहे. छावणी मंडळाची कर्तव्य. आता यांची काय काय कामे आहे? तर कामे मी जसं सांगितलं की ते बेसिक आहे आणि लॉजिकवरनं आपण काम सोडवू शकतो. ठीक आहे, तर सुटतं त्याचे प्रश्न. छावणी कार्यक्षेत्रात रस्ते आणि जागा या ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था करणे, रस्ते आणि सार्वजनिक जागांची सफाई करणे, जन्म मृत्यू यांची नोंद ठेवणे, रस्त्यांच्या दुतर्फा व सार्वजनिक ठिकाणी झाडे लावणे आणि निगा राखणे, प्रेतांची विल्हेवाट करणे, स्मशानभूमीची व्यवस्था करणे, सार्वजनिक रुग्णालयांची व्यवस्था करणे, रोग प्रतिबंधक लस टोचणी मोहीम राबवणे, धोकादायक आणि गुन्हेगारीस प्रोत्साहन देणारे व्यवसाय आणि व्यापार यांचे नियमन करणे, धोकादायक इमारती काढून टाकणे, प्राथमिक शिक्षणाची सोय करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, सांडपाण्याची गटारे किंवा नाल्या यांच्या व्यवस्था करणे, रस्ते, बाजारकट्टे, कत्तलखाने यांची बांधणी आणि त्यांची व्यवस्था ठेवणे. तर इत्यादी बेसिक कामे आहेत. ठीक आहे, जस्ट एकदा वाचून घ्यायची आहे, लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. तर या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. आता लगेचच तुम्ही या लेक्चरचा पार्ट 2 वाला व्हिडिओ करायला घ्या, ज्याच्यामध्ये मी याच्यावरती आलेले सगळे प्रश्न त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, थँक्यू.